हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे आपण राहिलेले जी तत्वे होते, चारच तत्वे शेवटचे राहिले ते डिस्कस करणार आहोत. टॉपिक सुरू करण्याच्या आधी, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेली आहे. या सीझन मध्ये या वर्षी खूप म्हणजेच काय तुम्ही खूप प्रॉफिट मध्ये राहणार आहात. यावर्षी आपण एकाच कोर्स मध्ये 5 सब्जेक्ट घेत आहोत. या सगळ्या सब्जेक्टची सुरुवात सुद्धा झालेली आहे, शिकवणं सुरुवात सुद्धा झालेलं आहे. सो लवकरात लवकर तुम्ही ही बॅच परचेस कराल. चला, जी आपली आता तत्वे आहेत, याच्या अगोदरच्या तत्वांमध्ये डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. आता या व्हिडिओचा जो पहिला तत्व आहे, 11वा तत्व आपला, समान न्यायाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आता याचं एक्झाम्पल आपण आपल्या घरच्या पासून स्टार्ट करू. खूप सोपं आहे. दोन भाऊ किंवा जे सिबलिंग्स असतात, भावंड असतात, बहीण भाऊ सगळं आलं त्याच्यामध्ये. आता आई वडील असं भेदभाव करत नाही, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. एकाला जास्त लाड करतात, एकाला कमी लाड करतात. पैसे द्यायचं असलं आधी त्याला देतात, काही ड्रेस वगैरे घ्यायचं असेल आधी त्याला घेतात. आता एका सिबलिंग्स म्हटलं की मुलगा राहू दे मुलगी राहू दे, कोणीही समजून घ्या, जेही असेल ते एकाला जास्त हे लाड करतात. मग अशा वेळेस दुसऱ्याला राग येतो, दुसऱ्याचं मन नाराज होतं. बरेच पिक्चर मध्ये, मूवी मध्ये आपण असं बघितलो, दोन भाऊ असतात, एकाला जास्त लाड करतात हुशार राहते म्हणून, एकाला कमी लाड करतात. समजायला ना? म्हणजेच काय, घरी आपल्या स्वतःवर असा इफेक्ट होतो. काय इफेक्ट होतो? जर आपल्या भावाला किंवा बहिणीला जास्त लाड केलं तर आपल्याला राग येतं, आपण नाराज होतो. ठीक आहे, व्यवसायात पण असंच असतं. जर एकाच कर्मचाऱ्यांचा विचार करत असाल तर अशा वेळेस दुसऱ्या कर्मचाऱ्यांना राग येतं. आता बघू काय सांगतं समान न्यायाचे तत्व. या तत्वाच्या हेडिंग मध्येच तेच सांगितले, जे काही असेल ते इक्वल, इक्विटी, समान असलं पाहिजे. कोणी लाडका नाही, कोणी आता दुसरं कोणी नाही, सगळे आपलेच आहेत असं मानून काम करावं लागतं. बघा काय सांगितलंय, व्यवस्थापनाने अधीनस्थ म्हणजेच व्यवसायामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. मी बॉस आहे, मी सांगितलेलंच ऐकायचं, माझ्या पुढे एक शब्द पण बोलायचं नाही, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही, माझ्या आदेशाच्या बाहेर जायचंच नाही, असं जर रुबाब तुम्ही कर्मचाऱ्यांवर दाखवत असाल तर जमणार नाही. कर्मचारी काम करत नाहीत, बर्डन मध्ये येतात, प्रेशर मध्ये येतात, भीती असते त्यांच्या मनामध्ये. बॉस आपला एकदम कडक आहे, कडक स्वभावाचा आहे, आणि आपण जराही चुकलो की आपलं नुकसान होईल, आपल्याला नोकरीवरून काढून टाकते. मग नुकसान त्या कर्मचाऱ्यांचं होत नाही, तुमचं होतं. कारण तो कर्मचारी जर त्याच्याकडे कौशल्य असेल, तो कर्मचारी व्यवसायातून निघून चाललाय. समजायले? तर व्यवसायामध्ये जे वातावरण असतं ते मैत्रीपूर्ण वातावरण असलं पाहिजे. चुका जरी झाल्या कर्मचाऱ्यांकडून, त्या चुका पोटात घालून घेण्याची क्षमता व्यवस्थापकाकडे असणे गरजेचं असतं. वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवावं लागतं. जर नेगेटिव्ह वातावरण, जर बॉस जर कडक स्वभावाचा असेल, रुबाब जर झाडत असेल तर कर्मचाऱ्यांमध्ये नेगेटिव्हिटी पसरते. ठीक आहे, डिमोटिवेट होतात, भीती मनामध्ये बसते आणि पुढचं काम चांगलं होत नाही. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणतेही भेदभाव करू नये. आता कसले भेदभाव? आता आधी एक एक्झाम्पल सांगितले होते मी, सामूहिक हितामध्ये जे आपलं 7वा तत्व आहे त्याच्यामध्ये काय सांगितले, एका बॉसचा एक लाडका कर्मचारी आहे, त्याचाच विचार करून त्याला पाहिजे ती पोस्ट देणं, त्याला पाहिजे ती सॅलरी देणं, हे योग्य आहे का व्यवसायामध्ये? अजिबात नाही. मग अशा वेळेस हेनरी फेयोल काय म्हणतात, व्यवसाय संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचारी समान असतात. कुठलेही धोरण ठरवते वेळी असू दे, सॅलरी ठरवते वेळी किंवा कुठला अधिकार द्यायचा असेल, अशा वेळेस सगळ्यांचा विचार करावा, सगळ्यांना समान अधिकार द्यावे. सगळे ज्या पोस्टवर आहेत सगळ्यांना तेवढीच सॅलरी, ज्या पोस्टवर ते आहेत
त्यांना ते एवढी सॅलरी, त्यांच्या खालच्या पोस्टवाल्यांना सगळ्यांना सेम सॅलरी देणं आवश्यक असतं. बघा, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहे यावर ठरविले पाहिजे. जर एकदम रिस्की काम असेल, काय म्हंटल मी, एकदम व्यवसाय संघटनेमध्ये रिस्क घेण्यासारखं काम असेल, तर अशा वेळेस जो नॉर्मल काम करतोय त्या कर्मचाऱ्याला आणि जो कर्मचारी रिस्क घेऊन काम करतोय त्या कर्मचाऱ्यांना दोघांची सॅलरी सेमच ठेवलो. अशा वेळेस जो रिस्क घेऊन काम करतो त्या कर्मचाऱ्यांना काय वाटेल, मी एवढं रिस्क घेऊन आलो, काम करायलो, त्याचं काही तीजच नाहीये, त्याची काही किंमत, व्हॅल्यूच नाहीये व्यवसायात. मग अशा वेळेस तो रिस्क घेणं बंद करेल, ते काम करणार नाही. मी पण नॉर्मल काम करतो, साधं काम करतो म्हणतो. मग अशा वेळेस काय करावं लागतं, जोही कर्मचारी आहे जर रिस्क घेत असेल, एकदम चांगलं मोठ्या पातळीवरचं काम करत असेल, तर त्याची सॅलरी सुद्धा जास्त असणं आवश्यक असतं. लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत असतील तर सॅलरी सेम असू द्या, पातळीवर डिपेंड राहते. रिस्कचं काम असेल, कसले रिस्क, जसं की आता विक्री संबंधित असो, ऍडव्हर्टाइजमेंट संबंधित असू दे, जे ऍडव्हर्टाइजमेंट करणारे असतात, जर लक लागली तर ऍडव्हर्टाइजमेंट झळकू पण शकते, जर गेलं तर बुडू पण शकते. लक्षात घ्या, अट्रॅक्शन वर डिपेंड असतं. मग जे त्यांना सॅलरी जास्त लागते, रिस्क घेऊन काम करतात, नुकसान होऊ शकतं, आणि जे नॉर्मल काम करतात व्यवसाय संघटनेमध्ये त्यांना कमी असतं, त्यांच्या लेवलला कमी असतं. समजायला का, हेच सांगते. दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे, हे सुद्धा महत्वाचे आहे. पातळीचं पण झालं, दोन डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत, दोघही सेम लेवलवर काम करतात. डिपार्टमेंट वेगळे, लेवल दोघांचे सेम आहेत. जसं की एक वित्त विभाग आहे, एक उत्पादन विभाग आहे. उत्पादन विभागाचा हेड आणि वित्त विभागाचा हेड, दोघांना सॅलरी सेम, पातळीवर सेम आहे. दोन्ही वेगवेगळ्या विभागांमध्ये जरी काम केले, दोन्ही हेडच आहेत, दोघांना सॅलरी सेम पाहिजे नाही. उत्पादन विभागामध्ये जे हेड आहे त्याला जास्त सॅलरी देतो, जे वित्त विभागामध्ये हेड आहे त्याला कमी सॅलरी देतो. अशा वेळेस जो उत्पादन विभागाचा हेड आहे त्याला राग येणार नाही, मन नाराज होणार नाही. मी पण हेडच आहे, मी पण माझं 100% द्यायलो, मग अशा वेळेस मला का सॅलरी कमी? दोघंही सेमच पातळीवर काम करतात, सेम लेवलवर काम करतात, दोघांना समान सॅलरी देणं गरजेचं असतं. ठीक आहे, समजायला का? पुढे काय सांगितले, अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळता येतात. कसे वादविवाद? उत्पादन विभागाला लेवल सेम आहेत, वित्त आणि उत्पादन विभागाचे हेड दोघही सेम पातळीवरच आहेत, दोघांना सेम सॅलरी. जर एकाला कमी एकाला जास्त दिले तर ज्याला कमी सॅलरी भेटली त्यानं उद्या चालून पुढे वाद करू शकते, भांडणं करू शकते, संपावर घेऊन जाऊ शकते सगळ्यांना. ठीक आहे, खूप सोपं तत्व आहे. बघा, आता या ठिकाणी तेच सांगितले. समान न्यायाचे तत्व, व्यवसाय संघटनेमध्ये या सगळ्यांमध्ये मैत्रीपूर्ण वागणूक असली पाहिजे. जेवढं काही वातावरण असते ते एकदम पॉझिटिव्ह असलं पाहिजे, फ्रीडम असली पाहिजे व्यवसायामध्ये, महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता जेही सॅलरी असते त्या सॅलरीचं पण व्यवस्थित असलं पाहिजे. कशा पद्धतीने म्हटलं आहे त्या ठिकाणी, जे कर्मचारी असतात एकाच विभागामध्ये सेम लेवलवर जर काम करत असतील हे सगळे कर्मचारी, फॉर एक्झाम्पल हे सगळे उत्पादन विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, सगळे एकाच लेवलवर काम करत असतील, सगळ्यांना समान सॅलरी द्यावी लागते. एकाला कमी एकाला जास्त, एकाला लईच जास्त जमत नाही, सोयर आहे म्हणून दिलं तर जमत नाही. सगळ्यांना तनही तेवढ्याच लेवलवर आहे, बाकी सगळे तेवढ्याच लेवल आहेत, सगळ्यांना समान पातळी सॅलरी द्यावं लागते. दुसरं काय म्हटलेलं आहे, हाफ हाफ करा. एवढे कर्मचारी दुसऱ्या विभागामध्ये, एवढे दुसऱ्या विभागामध्ये, जे काम करताय ते काम सेमच आहे, विभाग जरी वेगळे असेल लेवल एकच आहे कामाचा. ठीक आहे, तर अशा वेळेस त्यांना सुद्धा सॅलरी सेम असावी लागते. यांना कमी यांना जास्त म्हणलं तर उद्या चालून यांनी भांडणं करू शकतात, आवाज उठवू शकतात, आम्हाला का सॅलरी म्हणून पुढे कमी सॅलरी म्हणून पुढे येऊ शकतात. ठीक आहे,
म्हणून हेनरी फॉयल यांनी समान न्यायाचे तत्व विकसित केलेलं आहे. कशासाठी? पुढे चालून भांडणं होऊ नये म्हणून. नेक्स्ट तत्व आहे कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही असाल किंवा कर्मचारी असतील, ते ज्या जागेवर काम करताय ती पोस्ट, ती जागा सेक्युअर असेल. सेक्युअर म्हणजेच काय, पुढे चालून त्याचा जो जॉब आहे धोक्यात येणार नाही, त्याला कामावरून काढून टाकणार नाहीत, अशा वेळेस तो कर्मचारी मन लावून काम करेल. असा एक कर्मचारी आहे, त्याची जॉब टेम्पररी बेसिसवर आहे. त्याच्या मनामध्ये काय भीती राहते की माझी जॉब उद्या जाऊ शकते, मला परवा काढून टाकू शकतात, मनामध्ये भीती राहते. मग त्याची सगळी भीती त्याला खाऊन टाकते आणि तो जो काम करतोय त्या कामामध्ये त्याचं लक्ष राहत नाही. मग अशा वेळेस हेनरी फॉयल सांगतात, कार्यकाळाचे स्थैर्याचे तत्व, जोही कर्मचारी तुमच्या व्यवसायामध्ये काम करतो, तुम्ही परमनंट आहात या जागेवर असे त्या कर्मचाऱ्यांना विश्वास पटवून द्या आणि त्याच्याकडून काम करून घ्या. बघा काय सांगतात ते, कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांचा सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे, की बाबा तुम्ही आमच्या या कंपनीमध्ये जॉब करू शकता, तुम्ही जे जॉब करताय, तुम्ही ज्या पोस्ट वरती काम करताय ती पोस्ट तुमची परमनंट असेल, सुरक्षित असेल, पुढे चालून तुम्हाला कोणीही जॉब वर काढून टाकणार नाही, यापासून तुम्ही निश्चिंत राहा. असं म्हटल्यानंतर माणसाच्या डोक्याचं टेन्शन किती हलकं होतं. मग त्याला आता वाटतं की बाबा जे काही असेल, जीव प्राण असेल ती कंपनी आहे, आपलं पोट पाणी सगळं तो व्यवसाय आहे, मग मी या मध्ये मन लावून काम करेल, माझा 100% देईल. समजायले ना? मग ज्या वेळेस आपण भरतीच्या वेळी टेम्पररी बेसिस म्हणून त्या कर्मचाऱ्यांना ठेवून घेतलं, मग आता तो कर्मचारी काय विचार करेल, माझी जॉब कशी सिक्युअर नाही, म्हणजेच काय, मला कधीही उठून मला जॉब वरून काढून टाकू शकतात, मग मग मी एवढं मन लावून काम करतोय त्याचा काय फायदा आहे. मनामध्ये भीती पण वेगळी राहते, मला दुसरी जॉब भेटेल का नाही, उद्या चालून माझं कसं होईल याचं सुद्धा टेन्शन राहते आणि त्या टेन्शनमुळे बाकीचं सगळं कामाचा खेळखंड वाहून जाते. बघा पुढे काय सांगितलंय, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. कशामुळे? जर नोकरी सुरक्षित असेल तर त्यामुळे. काय सांगितलं, भरती करते वेळी स्पष्ट सांगितलं, तू त्या पोस्टवर आहेस, तिथून तुला कोणीच हलवू शकणार नाही, तू परमनंट आहे, कोणी पण काढून टाकू शकणार नाही तुला. असं म्हटल्यानंतर मन शांत राहते, आपुलकीची भावना निर्माण होते, आपली संघटना आहे म्हणून आपण काम करत असतो. तसंच असतं. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते, तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होत असते. आता काय म्हंटल मी, सगळं सांगून झालं. टेम्पररी बेसिसवर जर तुला ठेवतो म्हटलं तर मनामध्ये सगळं भूकंप चालत असतं, काम नीट होत नाही, आपुलकीची भावना दिसून येत नाही, कसंही आज न उद्या काढून टाकणार आहेत, काय या कंपनीचं भलं करून जावं म्हणून मनामध्ये विचार येतात आणि सगळं काम खराब होत असतं. ठीक आहे. आणि जर या तत्वांचा उपयोग जर व्यवसाय संघटनेमध्ये नाही केलं, जे नोकरी सोडण्याचं जे काही प्रमाण असेल, ठीक आहे, नोकरी सोडण्याचं जे काही प्रमाण असेल ते प्रमाण वाढत राहील, अभाव असेल तर या तत्वाचं. कारण आज या कंपनीमध्ये, उद्या त्या कंपनीमध्ये, परवा त्या कंपनीमध्ये, असंच जर काढून टाकत राहिलं तर त्या कर्मचाऱ्यांचं कसं होईल. अशा वेळेस या तत्वांचा उपयोग करणं आवश्यक असते. जोही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये असेल त्याच्या मनामध्ये सुरक्षितता असणे त्याच्या जॉब साठी गरजेचं असतं, तर तो मन लावून काम करत असतो. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढेही तत्व आहेत त्या तत्वांचा थोडंही खालीवर झालं, कर्मचारी डिसअपॉइंट झाले तर भयानक परिणाम व्यवसाय संघटनेला बघावं लागतं, कधीही लक्षात ठेवा. आता काय होतं, डिमोटिवेट होतं, मन लागत नाही म्हटलं, त्याचा परिणाम सरळ त्यांच्या प्रॉफिटवर होतो आणि जे गुडविल कमवलेलं राहतं त्यांनी, ते गुडविल सगळं धुळीत मिसळत असतं. कसं, नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीचा एक जरी कर्मचारी नाराज झाला
तर अख्खी जेवढी व्यवसाय संस्था आहे ते सगळी धुळीत मिसळू शकते. तो कर्मचारी उग बसत नाही, त्याच्यासोबत आणखीन 4 कर्मचाऱ्यांना जोडतो, आंदोलनावर जातो, संपावर जातो. मग मीडियामध्ये त्या कंपनीचं नाव खराब होते, गुडविल सगळं जाते पाण्यामध्ये. गुडविल काय राहते तुम्हाला समजते, नीट माहित आहे. ठीक आहे, म्हणून कधीही लक्षात ठेवा, कुठलाही कर्मचारी असू दे ते सॅटिस्फाईड असणं गरजेचं असतं. कर्मचारी जर सॅटिस्फाईड असला तर विषय संपला. या कंपनीला आपल्याला इथून इथं घेऊन जायला मदत करत असते. नेक्स्ट तत्व आहे आपलं, चेक करा. पुढाकार घेण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. पुढाकार घेण्याचे तत्व, इनिशिएटिव्ह सॉरी. बघा काय सांगितलं या तत्वामध्ये. पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने, स्वतःच्या इच्छेने, स्वइच्छेने पुढे येणे. आता टीचर, शिक्षक सांगतो ते होमवर्क तुम्ही करता. काय म्हटले मी? शिक्षक जेवढं शिकवते ते ऐकता, तेवढंच करून येतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा टॉपिक कधीच करत नाही. जेवढं शिकवतं तेवढं करता, जेवढं शिकवतं तेवढं करता. व्यतिरिक्त कधी वाचन करावं, कधी पुढचा प्रश्न सोडवून बघावा, असं काहीच करत नाही. मग अशा वेळेस काय होतं? स्वयंप्रेरणा या ठिकाणी येत नाही. स्वयंप्रेरणा, स्वइच्छा काय सांगते? शिक्षक जेवढं शिकवलं तेवढं तर शिका, बट कधी कधी समोरचं सुद्धा ट्राय करून बघत जा. म्हणजेच काय? मन आपल्याला सांगतं की एखादं काम करायला लावतं, त्याला म्हणतो आपण स्वयंप्रेरणा. स्वतःहून एक कॉन्फिडन्स येतं की हा, हे गणित आलंय म्हणजे मी पुढचं पण करू शकतो. व्यवसायामध्ये पण तसंच असतं. काय सांगितले? कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनांवर विचार करण्याचे व त्याच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. आता व्यवसाय संघटना आहे बघा. आता हे कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचदा आपण यांच्याबद्दल पण डिस्कस केलो एक्झाम्पल मध्ये. बघा आता, जेठालाल ज्यावेळेस दोघांना काम सांगते, डेली रोजच आहे, दैनिक जीवनच आहे आपलं. काय? बॉस काम सांगणार, दोघ जण काम करणार, रोजच काम सांगणार, काम करणार. आपण यांना स्वातंत्र्यच दिलो नाही, या कामा व्यतिरिक्त पण काहीतरी दुसरी आयडिया आणावं, त्याचा फायदा बॉसलाही व्हावं, व्यवसायालाही व्हावं. समजायले? रोज काम सांगते, काम करणार, हेच चालू आहे, रोज हेच चालू आहे आपलं. नवीन काहीतरी येतच नाही व्यवसायात. मग ज्या वेळेस आता हेनरी फ्युअलच्या तत्वानुसार, हेनरी फ्युअल अशा वेळेस काय म्हणतात? रोज काम सांगा, रोज काम करतात, बट कधीतरी या कर्मचाऱ्यांना फ्रीडम देणं आवश्यक असतं, स्वतंत्र देणं आवश्यक असतं. ज्या वेळेस जेठालाल या दोघांना स्वतंत्र दिला, दोघांमधले जे काही कौशल्य असतील, डोकं असेल, त्या डोक्याचा वापर करून नवीन आयडिया आणतात, जेठालाल समोर मांडतात. जेठालाल योग्य वाटत असेल तर दोघच त्या आयडियावर काम करतील. समजायले का? दोघच असू दे किंवा कितीही जण असू दे. बघा काय सांगितलेलं आहे, परत एकदा समजून घ्या. आता एखादा निर्णय असेल, फ्रीडम जर देत असेल तर त्या फ्रीडम म्हणजे मनामध्ये भीतीच नाही. एखादी कल्पना असेल तर विचार आपला तो बॉस पण ऐकू शकतो, आपला विचार त्याच्यासमोर आपण आपले विचार मांडू शकतो. कदाचित त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होऊ शकतो, म्हणून तेवढं फ्रीडम कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक असतं. आता या तत्वानुसार जर फ्रीडम दिलात तर कर्मचारी स्वतःहून पुढाकार घेतील. बॉस मला या गोष्टी संबंधित ही आयडिया आली, हे योग्य आहे का, हे आपण विचारू शकतो, स्वतःहून पुढे येऊ शकतो. समजायले? बघा पुढे काय सांगितलेलं आहे. व्यवस्थापकाने या नवीन कल्पनांवर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकाराचे स्वागत करावे. जर बागा आणि नटू काकाने जे काही स्वतःहून काम करणे, स्वतःहून एक आयडिया आणले, काहीतरी प्लॅन केले, ते जर जेठालालला आवडलं, योग्य वाटलं, आवडलं म्हणण्यापेक्षा योग्य वाटलं, जेठालाल सुद्धा अप्रिशिएट करेल. हा, हे आपण हेच प्लॅन करू, हे योग्य आहे, आपण अशाच पद्धतीने सेल्स करू, ऍडव्हर्टाइजमेंट करू. म्हणजेच काय? पुढाकार घेतायत, म्हणजेच व्यावसायिक पण तेवढंच अप्रिशिएट करतोय आणि कर्मचारी सुद्धा तेवढंच अप्रिशिएट करतात. यामुळे
संघटनेत निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. जर व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी स्वतःहून पुढे येऊन किंवा आपण एवढं फ्रीडम दिलो की त्यांना ते पुढे येऊन विचार करून आपल्याला सांगतात, तर अशा वेळेस पॉझिटिव्हिटी येतं, निरोगी वातावरण व्यवसाय संघटनेमध्ये राहतं. आणखीन एक एक्झाम्पल देते. जर टीचर किंवा शिक्षक असू दे, बोरिंग रोज रोज स्वतःच्याच मनाचं टॉपिक तेच आता विचारतच नाही स्टुडंटला की आज तुम्हाला काय शिकायचं आहे. शिक्षक येतं, शिकवतं, जातं. रोज सिलसिला ते सिलसिला चालू आहे. मग तुम्ही पण कधी ना कधी बोर होता, कंटाळा येतं. समोरचा व्यक्ती, समोरचा शिक्षक काय सांगताय त्यावेळेस तुमच्या माइंड मध्ये काहीच घुसत नाही. कारण तुम्हाला माहितीये कसंही ते शिक्षक बोरिंगच शिकवणार आहे. मग कधी कधी त्या शिक्षकाला तुम्हाला स्टुडंट्सला फ्रीडम द्यावं लागतं. सांगा विद्यार्थी तुम्हाला आज काय शिकायचंय म्हटलं का नाही, म्हणजे विद्यार्थी पण सांगतात सर आज हे टॉपिक घ्या, ते नको, ते खूप बोर होतं म्हटलं की शिक्षक ते टॉपिक शिकवायला पाहिजे. जे तुम्ही जे पुढाकार घेताय, स्टुडंट जे पुढाकार घेताय ते सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागतं शिक्षकाला. आणि तेच टॉपिक शिकवल्यानंतर तुमच्या माइंड मध्ये चांगल्या पद्धतीने घुसेल का नाही, तुम्हाला पण ते टॉपिक शिकल्यानंतर बोर होणार नाही. व्यवसायात सुद्धा असंच असतं. कधी कधी तेवढं फ्रीडम व्यावसायिकाला द्यावं लागतं. कर्मचारी त्याचा उपयोग करतात आणि त्यांच्यामध्ये जे काही स्किल्स असतात किंवा नवीन आयडिया असेल ते पुढे आणतात. आणि ते आयडिया जर योग्य वाटत असेल तर व्यवस्थापक त्या आयडियावरती काम करायला सुद्धा परमिशन देतो. आणि कधी कधी हा चुकीचा पण ठरतो. कशा पद्धतीने, आता फ्रीडम दिलं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी पण तिथं पण आयडिया लावत असेल तर अशा वेळेस याचा दुरुपयोग होतो, चांगला उपयोग होत नाही. हे सुद्धा व्यवस्थापकाला बघावं लागतं कर्मचाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर. ओके, क्लिअर आहे हे तत्व, पुढाकार घेण्याचे तत्व तुम्हाला. नेक्स्ट वन आणि लास्ट वन आहे संघ भावनेचे तत्व. शेवटचा कोणता आहे? संघ भावनेचे तत्व. एकी हेच बळ असे सांगणारे तत्व म्हणजे संघ भावनेचे. तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातं. बघा काय सांगितलं या ठिकाणी. हेनरी फ्युएल यांनी सांघिक कृतीवर भर दिला आहे. वैयक्तिक आणि सांघिक यामध्ये फरक असतं. वैयक्तिक म्हणजेच काय, जसं निबंध लेखन असू दे, चित्रकला असू दे, ते वैयक्तिक खेळांमध्ये येतं. सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, खो खो, कबड्डी, जास्त खेळाडूंचा समूह त्याला सांघिक असे म्हणतात. व्यवसायात सुद्धा असं असतं. एक कर्मचारी वैयक्तिक, खूप कर्मचारी सांघिक, म्हणजे समूह कृतीवर, सांघिक कृतीवर भर दिलाय. कोणत्या तत्वामध्ये? या तत्वामध्ये. पुढे संघ भावना म्हणजे एकी हेच बळ, एकतेनं काम करणं. जसं की एक्झाम्पल मध्ये बघा, एक लाकूड आणि एका लाकडाचा गठ्ठा, दोन्ही मध्ये फरक आहे. एक लाकूड तुम्ही आरामात तोडू शकतो, आपण हाताने सुद्धा तोडू शकतो. एक लाकूड बदल, हे लाकूड समजा असं मी आरामात तोडू शकते. तेच या खूप साऱ्या लाकडांची मोळी म्हणा किंवा गठ्ठा म्हणा, तो गठ्ठा मी एकटी असं तोडू शकते का? गठ्ठा एकत्र येऊन तोडू शकते का? अजिबात तोडू शकत नाही. एकी म्हणजे एकटा नाही, एकी म्हणजे एकता. एकता हेच बळ. ज्यावेळेस कुठलीही समस्या येऊ दे, एकटा असेल तर तो घोडमळून जातो. जर सगळेजण असतील तर ती समस्या आपल्याला खाऊन टाकत नाही. जसं की आपल्या घरामध्ये बघा, कुठलं संकट आलं असेल, जे आपले वडील असतात एकटेच मनावरती ओझं ठेवून घेऊन ते संकट असू दे, समस्या असू दे, टेन्शन घेत असतील तर नुकसान होतं, बिमार वगैरे पडतात. जर जी समस्या आहे घरामधल्या प्रत्येकाला शेअर केलं तर सगळे मिळून काही ना काही त्यावरती उपाय करू शकतात. अशा वेळेस कुठलं पण संकट येऊ दे घरामध्ये, संकटाला मात करू शकतो. व्यवसायात सुद्धा असंच असते. एकटं काहीच करायचं नाही. कधी कधी एकटं केलं तर नुकसान होऊ शकतं. सगळे मिळून समूहाने काम करावं लागतं. पुढे काय सांगितले? कोणतीही संघटना चालविणे ही एक सांघिक कृती आहे, एकट्याची कृती नाही. सगळे जण मिळून काम करावं लागते, मन जुळावं लागते. आणि मानवी संसाधने ही मौल्यवान संपत्ती आहे. म्हणजेच मनुष्यबळ, कर्मचारी ही मौल्यवान संपत्ती आहे. ते आहेत म्हणूनच व्यवसाय संघटना आहे. कितीही मशीन्सवर काही गोष्टी होत नाहीत. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील तर अडचणींवर लगेच मात करता येते. जसं मी सांगितलं घरचं एक्झाम्पल,
कुठली समस्या असेल, काका वगैरे सगळे एकजूट होऊन समस्यांचं निराकरण करत असतील तर ती समस्या लगेच दूर होईल. जर एकटंच जर घरातलं त्या समस्येसाठी झटत असेल, मरत असेल तर ती समस्या माणसाला खाऊन टाकते, पण ती समस्या कधी कमी होत नाही. व्यवसायात सेम असंच आहे. एकट्याने काही होत नाही. सगळेजण म्हणून मिळून काम करावं लागतं. म्हणून संघटनेचे ध्येय सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावनेची व समंजसपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. आता एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला समजून जाईल. हे कर्मचारी आहेत, टोटल 10 कर्मचारी आहेत. मोजू आपण 1 2 3 4 5 6 7 आणि हे 3 10 कर्मचारी आहेत. तर याने आदेश दिला, याने म्हणजे बॉसने आदेश दिलं की बेटा आपल्याला आज दिवसभरामध्ये 100 वस्तूंचं उत्पादन करायचं आहे. किती वस्तूंचं? 100 वस्तूंचं उत्पादन करायचंय. कोणाला सांगताय? या 10 कर्मचाऱ्यांना सांगताय. मग आता 100 वस्तूंचं उत्पादन म्हणजे प्रत्येक जण जरी 10-10 वस्तूंचं उत्पादन घेतलं तर 100 होतात. बघा किती कर्मचारी आहेत? 10 कर्मचारी आहेत. 10 ला एक कर्मचारी जरी 10 वस्तूंचं प्रोडक्शन केलं तर 100 वस्तू दिवसभरामध्ये होऊन जातं. इथपर्यंत कळालं? ठीक आहे बॉस, आम्ही करतो. तुम्ही जे सांगितलं 100 वस्तूंचं प्रोडक्शन करतो. दुसऱ्या दिवशी काय होतं? ज्यावेळेस उत्पादन घ्यायची म्हणजे दुसऱ्या दिवशी कामाला येतात, उत्पादन घ्यायची वेळ येते, त्यावेळेस किती 8च कर्मचारी हजर राहतात. किती 8च कर्मचारी प्रेझेंट राहतात. काल नियोजन चांगला लागला होता. बॉसने सांगितलं होतं बेटा उद्या आपल्याला दिवसभरामध्ये 100 वस्तूंचं प्रोडक्शन करायचं, काय बी करा, प्रत्येक जण 10-10 जरी केला तर 100 होऊन जाते म्हटलं. दुसऱ्या दिवशी 8च कर्मचारी आलेत. यातल्या ज्या 2 आहेत, 2 कर्मचारी आहेत, ह्या आल्याच नाहीत. यातल्या ह्या ज्या 2 कर्मचारी आहेत ते आलेच नाहीत कामाला. 8 जण आलेत, 2 बिमार पडले. मग विचार करा, एकदम प्रॉपर मेजरमेंट करून दिलं होतं. एक कर्मचारी 10 वस्तू दिलं होतं. आता हे 2 आले नाहीत, 20 वस्तू राहून चालले. मग अशा वेळेस हेनरी फेवल सांगतात की जर तुमच्या 20 वस्तू राहून चालल्या, 2 जरी नाही आले तरी तर यांचं काम तुम्ही 8 जण मिळून करायचं. हे आहे संघ भावनेचे तत्व. कसं? 2 कर्मचारी नाही आले, प्रत्येक जण आणखीन 2-2 एक्स्ट्रा, म्हणजेच प्रत्येक जण 12-12 वस्तूंचं प्रोडक्शन केलं तरी काम कंप्लीट होतं. काय म्हटलं? प्रत्येक जण 12-12 कर्मचारी 12-12 वस्तू तयार केल्या, काम कंप्लीट होतं. म्हणजेच या जरी नाही आल्या, यांच्या बदल्यात तुम्ही काम कंप्लीट करा, म्हणजे 100 वस्तू दिवसाचे टार्गेट कंप्लीट होईल. बॉसचं टार्गेट कंप्लीट होईल, नाव खराब होणार नाही. समजायले? संघ भावना हेच सांगते. काय सांगते? जर एखाद्याला नुकसान म्हणजेच काय आले नसतील, प्रेझेंट नसतील तर सगळे मिळून काम करायचे. पुढच्या वेळेस तुम्ही बिमार पडले तेव्हा हे मदतीला येतील. ठीक आहे? एकता आली पाहिजे. एकतेने व्यवसाय संघटनेमध्ये काम केलं पाहिजे. बेस्ट एक्झाम्पल तुमच्या घरचंच आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. आय होप तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजले असतील. तत्वे सुद्धा झालेले आहेत आपले. या तत्वांमध्ये जर काही डाऊट असेल तर डाऊट नक्की विचारायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. पुढचा टॉपिक घेऊया आपण, स्वरूप बघूया. जे आपले व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप आहेत. तत्व समजलं का नाही, बाकीच्या सगळे स्वरूप असू दे, महत्व असू दे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. स्वरूप किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रापासून आपण डिस्कस करू. ते येणाऱ्या व्हिडिओ मध्ये कळेलच तुम्हाला. जाता जाता बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेली आहे. लवकरात लवकर कोर्स परचेस करा. जितकं लवकर कराल तुमचा भलंच होणार आहे, कारण तिथून तुम्ही सगळ्या म्हणजे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून बघायला मिळणार आहे, लेट होणार नाही. आणि त्याच बरोबर बिग बुल बॅच जर तुम्ही लॉन्च परचेस केला असाल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. एक्झाम साठी एक्झामच्या म्हणजे एक्झामचा जो स्ट्रक्चर आहे, पेपर स्ट्रक्चर, त्यानुसारच तुमचा अभ्यास घेण्यात येईल. म्हणजेच की परीक्षेच्या पुढे तुमचा गोंधळ होणार नाही. आतापासूनच त्या लेवलची तयारी तुमच्याकडून करून घेण्यात येईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये.